आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:35 झालेली आहेत. आता कार्यक्रम साहित्य सौरभ. औरंगाबाद केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैजयंती नांदगावकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण आस्वाद घेणार आहोत डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या काही कवितांचा. कवी, गीतकार, लेखक, समीक्षक, चित्रकार, मुखपृष्ठकार, पत्रकार, संपादक, प्रकाशक, सामाजिक कार्यकर्ता अशा विविध भूमिका निभावणारे डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांची साहित्य संपदा याप्रमाणे: अंतरसाक्षी हा कविता संग्रह, त्याचप्रमाणे ओढा सुरांच्या देही, रूपांतर आणि लोकशाहीचा जाहीरनामा हे कविता संग्रह देखील त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. विद्रोही साहित्याचा निर्माता आणि काव्यप्रभा प्रातिनिधिक काव्यसंग्रह ही दोन त्यांची संपादित पुस्तकं आहेत. महात्मा फुले यांच्या प्रेरणेतून लिहिली गेलेली ग्रामीण कविता एक अभ्यास हा त्यांच्या PhDचा शोधप्रबंधाचा विषय आहे. जवळजवळ 100 पुस्तकांची मुखपृष्ठ त्यांनी रेखाटलेली आहेत. अनेक वर्तमानपत्रातून तसेच साप्ताहिकांमधून त्यांनी स्तंभलेखनाचं काम केलेलं आहे. राज्यस्तरीय तिफन वाङ्मय पुरस्कार 2017-18 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. 1993 पासून आजतागायत त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. पत्रकारितेचा त्यांचा अनुभव हा खूप दांडगा असा अनुभव आहे. उदगीर इथे झालेल्या 16व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. याशिवाय डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांनी अनेक कवी संमेलनांमधून त्यांच्या कविता सादर केलेल्या आहेत. त्यांचा सहभाग राहिलेला आहे. चला तर आस्वाद घेऊयात डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या कवितांचा. नमस्कार, मी धोंडोपंत मानवतकर. मित्रांनो, माझ्या कवितेचं शीर्षक मेघ मल्हाराचे सूर या अनुषंगाने नभ आणि मातीचं जे काही नातं असतं ते नातं या कवितेमधून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मेघ मल्हाराचे सूर. आसावली काळी माती, उरी वैशाख सलतो. आसावली काळी माती, उरी वैशाख सलतो. नभ निथळते खाली, गंध चौखुर फुलतो. नभ निथळते खाली, गंध चौखुर फुलतो. मृगरोहिणीच्या गाली, जुन्या श्रावणाच्या खुणा. मृगरोहिणीच्या गाली, जुन्या श्रावणाच्या खुणा. अंग आषाढी नभाचे, ओढ पावसाची पुन्हा. अंग आषाढी नभाचे, ओढ पावसाची पुन्हा. चिंबराणाला झोंबली, श्रावणाची सळसळ. चिंबराणाला झोंबली, श्रावणाची सळसळ. आज मुरल्या मातीनं किती सोसलेली कळ. आज मुरल्या मातीनं किती सोसलेली कळ. निळ्या नभाच्या डोळ्यात, पुन्हा मातीसाठी पाणी. निळ्या नभाच्या डोळ्यात, पुन्हा मातीसाठी पाणी. रानपाखरांच्या ओठी
खुळ पावसाची गाणी रान पाखरांच्या ओठी खुळ पावसाची गाणी मेघमल्हाराचे सूर कोण आळवितो ताणे मेघमल्हाराचे सूर कोण आळवितो ताणे शब्द सुरांनी छेडले नभ मातीचे उखाणे शब्द सुरांनी छेडले नभ मातीचे उखाणे शब्द सुरांनी छेडले नभ मातीचे उखाणे यानंतरच्या माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे कवितेला कळून येते. कवीच्या एकूणच जाणीवेचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. या कवितेमधून कविता काय असते, कवितेची कहाणी कशी असते, कवी आणि कवितेचं नातं काय असतं हे मी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कवितेचं शीर्षक आहे कवितेला कळून येते. कवितेला कळून येते माझ्या दुःखाची गाथा. कवितेला कळून येते माझ्या दुःखाची गाथा. प्रतिभेच्या चरणापाशी ती ठेवून जाते माथा. प्रतिभेच्या चरणापाशी ती ठेवून जाते माथा. डोळ्यात साकळे माझ्या, डोळ्यात साकळे माझ्या दुःखाची प्रीत कहाणी. डोळ्यात साकळे माझ्या दुःखाची प्रीत कहाणी. मरणाचे जीवन गाणे गाते डोळ्यातील पाणी. मरणाचे जीवन गाणे गाते डोळ्यातील पाणी. कवितेचे चुंबन घेता ती मला कवळूनी बसते. डोळ्यातून पाझरताना ती मलाच कुशल पुसते. डोळ्यातून पाझरताना ती मलाच कुशल पुसते. कवितेचा होतो तेव्हा, कवितेचा होतो तेव्हा मी कधीच माझा नसतो. कवितेचा होतो तेव्हा मी कधीच माझा नसतो. मी अंतर देतो तेव्हा कविता माझ्यावर रुसते. मी अंतर देतो तेव्हा कविता माझ्यावर रुसते. यानंतरच्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे ग्वाही. ग्वाही या कवितेमधून अलीकडे जिव्हाळा संपत चाललेला आहे आणि परिस्थिती बदलत आहे. त्या परिस्थितीचं वर्णन या कवितेमधून केलेलं आहे, ते आपल्याला ऐकवतो. ग्वाही. पिंजऱ्यात कोंडून खाऊ घातलेला वाघ आपला होत नाही. पिंजऱ्यात कोंडून खाऊ घातलेला वाघ आपला होत नाही. साखर टाकून दूध पाजलेला नाग आपला होत नाही. चोचीनं चारा भरवलेलेही पंख फुटले की उडून जातात. चोचीनं चारा भरवलेलेही पंख फुटले की उडून जातात. आई बापाला सोडून विसरून साऱ्या दुनियेचे गीत गातात. स्वप्नांना नसते अवकाशाचे माप. स्वप्नांना नसते अवकाशाचे माप. नसतो आठवत जन्माला मृत्यूचा शाप. ज्याच्यासाठी खपवून घेतले, ज्याच्यासाठी खपवून घेतले त्याचे उपकार नाही. ज्याच्यासाठी खपवून घेतले त्याचे उपकार नाही. झाडही आता बागवानाच्याच बाजूने देतात ग्वाही. झाडही आता बागवानाच्याच बाजूने देतात ग्वाही. माझ्या यानंतरच्या कवितेचं शीर्षक आहे स्वप्न झुल्यावर सावरताना. या कवितेतून अध्यात्माची प्रचिती येते.
ती आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर कवितेचं शीर्षक आहे स्वप्न झुल्यावर सावरताना. स्वप्न झुल्यावर सावरताना आकाशाला मिठी मारतो. स्वप्न झुल्यावर सावरताना आकाशाला मिठी मारतो. चंद्रबिंब मी गिळता गिळता या गगनाचा प्रकाश होतो. ग्रहतारे बांधून पृथ्वी ठेवतो अवकाश उशाला. ग्रहतारे बांधून पृथ्वी ठेवतो अवकाश उशाला. न दिसणाऱ्या मी दासकणांचा मरणाऱ्यांना भाव कशाला. या जगताची खुलीच द्वारे, या जगताची खुलीच द्वारे ब्रह्मांड उघडे. या सृष्टीचे झाकू कशाला. कधीच काही दोष कुणा कळे या दृष्टीचे. कोसळती जलधीच्या लाटा, कोसळती जलधीच्या लाटा अनंताची अंधुक शक्ती. कोसळती जलधीच्या लाटा अनंताची अंधुक शक्ती. किती किनारे या धरतीला स्वार्थासाठी खोटी भक्ती. रंग बदलती इंद्रधनुचे, रंग बदलती इंद्रधनुचे तसा वागतो सजीव भूचर. रंग बदलती इंद्रधनुचे तसा वागतो सजीव भूचर. निर्वाणाच्या विलीनानंतर कुणान ठावे स्वर्ग अगोचर. निर्वाणाच्या विलीनानंतर कुणान ठावे स्वर्ग अगोचर. यानंतरच्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे ऋतुगंध अंगोपांगी. तर ही कविता आहे लेकीबाळीच्या जीवनावरची. नवीनच ती नवरी होऊन जाते आणि तिच्या मनाची जी काही घालवेल असते, अवस्था असते, ती या कवितेमधून मी चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ऐकूयात ऋतुगंध अंगोपांगी. ऋतुगंध अंगोपांगी चैत्र चांदण्याचा सडा. ऋतुगंध अंगोपांगी चैत्र चांदण्याचा सडा. मेंधी रंगलेल्या हाती हिरव्या बिल्लोराचा चुडा. ऋतुगंध अंगोपांगी चैत्र चांदण्याचा सडा. मेंदी रंगलेल्या हाती हिरव्या बिल्लोराचा चुडा. जांभळीच्या मांडवात चांदवेल सजलेली. जांभळीच्या मांडवात चांदवेल सजलेली. हात हातात देताना लाजूनच भिजलेली. जांभळीच्या मांडवात चांदवेल सजलेली. हात हातात देताना लाजूनच भिजलेली. स्पर्शताना सळसळे पिवळ्या हळदीची काया. स्पर्शताना सळसळे पिवळी हळदीची काया. पदरातून नेत्र बोले मुक्या शब्दातली माया. स्पर्शताना सळसळे पिवळी हळदीची काया. पदरातून नेत्र बोले मुक्या शब्दातली माया. लेकी बाळी गोळा झाल्या तिची होता पाठवणी. लेकी बाळी गोळा झाल्या तिची होता पाठवणी. माहेर तोडता सोडता आठवणींचे झाले पाणी. लेकी बाळी गोळा झाल्या तिची होता पाठवणी. माहेर तोडता सोडता आठवणींचे झाले पाणी. डोळ्यातून पाझरतो आई पित्याचा जिव्हाळा. डोळ्यातून पाझरतो आई पित्याचा जिव्हाळा. मंगळसूत्राच्या धाग्यानं तिचा बांधलेला गळा. डोळ्यातून पाझरतो आई पित्याचा जिव्हाळा. मंगळसूत्राच्या धाग्यानं तिचा बांधलेला गळा. मंगळसूत्राच्या धाग्यानं तिचा बांधलेला गळा. मंगळसूत्राच्या धाग्यानं तिचा बांधलेला गळा. माझ्या यानंतरच्या कवितेचं शीर्षक आहे माझ्या शेतकरी राजा. या कवितेमधून मी शेतकऱ्यांची अवस्था चित्रित केलेली आहे. शेतकरी हा कर्जबाजारी झाल्यानंतर तो जीवन संपवून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तो संपल्यानंतर त्यानं फाशी घेतल्यानंतर लेकरांची आणि पत्नीची काय अवस्था होईल म्हणून शेतकरी राजांनी फाशी घेण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचा संदेश या
कवितेमधून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, ऐकूयात माझ्या शेतकरी राजा. माझ्या शेतकरी राजा, नको घेऊ नारे फाशी. माझ्या शेतकरी राजा, नको घेऊ नारे फाशी. सोन्यावानी तुझी लेकर, करू नको वनवाशी. सोन्यावानी तुझी लेकर, करू नको वनवाशी. माझ्या शेतकरी राजा, नको घेऊ नारे फाशी. सोन्यावानी तुझी लेकर, करू नको वनवाशी. सोन्यावानी तुझी लेकर, करू नको वनवाशी. जीव झाडाला टांगून, कारे आणीशी मरण. जीव झाडाला टांगून, कारे आणीशी मरण. तुझ्या पोटच्या पोराण, कोण पोटाशी धरण. नको पुसू कपाळीच, कुंकू माझ्या माऊलीच. नको पुसू कपाळीच, कुंकू माझ्या माऊलीच. झाड नको तुटू देऊ, लेकरांच्या साबुलीच. नाही कोणाच्याच हाती, बापा जगण मरण. नाही कुणाच्याच हाती, बापा जगण मरण. तूच तुझ्या हातानी रे, कार्यरच तो सरण. नाही कुणाच्याच हाती, बापा जगण मरण. तूच तुझ्या हातानी रे, कार्यरच तो सरण. तूच तुझ्या हातानी रे, कार्यरच तो सरण. साहित्य सौरभ या कार्यक्रमात डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या कवितांचा आपण आस्वाद घेतला. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम संपला. मी वैजयंती नांदगावकर आपला निरोप घेतीये. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नम्रता फलके. ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या औरंगाबाद केंद्राची निर्मिती होती.